हॅलो, गुड मॉर्निंग. संडेचं रुटीन तुमच्यासोबत मी आज शेअर करते. आज आहे संडे आणि ना संडेच्या दिवशी ना मिस्टरांना सुट्टी देते मी. ते ना सुट्टी घेत असता आणि ना त्या दिवशी मी दुकान उघडते. तर सकाळी 6:30 वाजले. 6 वाजता दुकान उघडती, पण 6:30 वाजले होते आणि ना पटपट असं आहे ना मी ना दुकान उघडलं आणि ना दूध वगैरे ना वरती टाकून घेतलं काउंटरवर. कारण की ते कॅरेटमध्ये ठेवावं लागतं. गिरायकांची सारखी गर्दी चालू होती. 1 बाय 1 कामं करून घेणार आहे आणि ना आज आहे ना कट्ट्यांचा माल खूप आलेला आहे. त्याच्यामुळे ना आज खूप कामं आहे. मला सर्व कामांमध्ये मी आज बिझीच असणार आहे. मिस्टर आता आहे ना 11 11:30 वाजेपर्यंत दुकानात येतील. तोपर्यंत मीच दुकानमध्ये ना थांबणार आहे. सर्व हा कट्ट्यांचा माल आहे ना मला लावून घ्यायचा आहे. आता पहिलं आल्यानंतर आहे ना मी झाडून वगैरे ना पुसून घेतलं. बाहेरचं झाडून घेतलं, काउंटर वगैरे पुसून घेतलं. गिरायकांची रेग्युलर गर्दी होती, त्याच्यामुळे ना कामाला थोडासा उशीरच होतो मला. कारण की गिराईक द्यायचे, मग कामं करायचे, परत गिराईक द्यायचे, परत कामं करायचे असतात. तर सर्व वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं, कट्टे वगैरे लावून दिले. 1 बाय 1 करून आहे ना सर्व कट्टे लावून घेतले. गोडाऊनमध्ये पण हा सर्व कट्ट्यांचा माल आहे ना मला लावायचा आहे. कालच रात्री माल आलेला आहे. रात्री उशीर झाला होता आम्हाला, कारण की ना आज आहे ना पोवाड्याचा कार्यक्रम होता. शिवजयंतीच्या निमित्ताने ना आमच्या नगरमध्ये ना पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्याच्यामुळे ना हा माल लावल्याच गेला नाही आमच्या दोघांकडून पण. त्याच्यामुळे ना मला आज आहे ना हा माल लावून घ्यायचा आहे. 1 बाय 1 करून मी हे सर्व कट्टे ना लावून घेतले आणि ना काही कट्टे हे गोडाऊनमध्ये ठेवायचे होते. तर ते मी स्वतः उचलून ना मागे गोडाऊनमध्ये नेऊन ठेवणार आहे. हे बघा, कष्ट करायला आहे ना म्हणजे जिद्द पण लागती आणि ना कष्ट हे ना आत्ताच्या वयात केले ना तरच आहे ना आपण म्हातारपणाला बसून खाऊ शकतो. इथपर्यंत मी सांगू शकते. कारण की ना कष्टाशिवाय ना कोणालाच पर्याय नाही. ना तुम्हाला, न मला, न एखादा जास्त श्रीमंत जो व्यक्ती आहे त्याला पण. कारण की ना थोडं का होईना तरी ना कष्ट कुठेतरी करावंच लागतं. आपण म्हणतो की ना याची जिंदगी खूप छान आहे, पण अरे त्यांनी ना पहिले काहीतरी कष्ट केले, त्याच्यामुळे ना त्याला ना आत्ताची जिंदगी ती ना एकदम चांगली जाती त्याची. त्याच्यामुळे ना कष्ट हे प्रामाणिकपणे करत राहा. तुम्हाला ना प्रामाणिकपणेच आहे ना खूप छान असं फळ भेटतं आणि भेटणार पण आहे. तर आहे ना 1 बाय 1 करून मी सर्व कामं आवरून घेतले. देवपूजा वगैरे ना खूप लेट होणार होती. मी पहिले ना कट्टे वगैरे लावून घेतले आणि ना झाडू वगैरे मारून मग नंतर मी देवपूजा करणार आहे. मला 8:30 वाजले होते आज देवपूजा करायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर पण करा. बाय.